कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि राम कृष्ण रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले होता धनी सुख झाले होता धनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले होता धनी सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी सुकृताची जोडी सुकृताची जोडी विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी विठ्ठल बरवा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवी वर बाप देवी वर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर रखुमादेवी वर रखुमादेवी वर तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा माधव एक नाम हरि द्वैत नाम दुरे एक नाम हरि द्वैत नाम दुरे अद्वैत कुसरे बिरडा जाने समभूती घेता
श्री हरी समबुद्धी घेता समान श्री हरी समागमावरी हरी झाला सर्वांगती राम देहा देही सर्वांगती राम देहा देही एक सूर्य प्रकाश सहस्ररश्मी समबुद्धी घेता समान श्री हरी समबुद्धी घेता समान श्री हरी यमगमावरी हरी झाला ज्ञान देवा चित्ती हरी पाठ नेमा ज्ञान देवा चित्ती हरी पाठ नेमा मागिलिया जन्मा मुक्त झालो हरिमुखे मना हरिमुखे मना हरिमुखे मना हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी विठोबार कुमाई देवी विठोबार कुमाई देवी विठोबार कुमाई देवी विठोबार कुमाई झाला विठ्ठला एक नाम हरि द्वैत नाम दुरी एक नाम हरि द्वैत नाम दुरी अद्वैत कुसरी विरळा जाणे समबुद्धी घेता समान श्री हरी शमगमावरी हरी झाला सर्वांगटी राम देहा देही एक सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी समबुद्धी घेता समान श्री हरी शमदमावरी हरी झाला ज्ञानदेवा चित्ती हरिपाठ निमा ज्ञानदेवा चित्ती हरिपाठ निमा मागिलिया जन्मा मुक्त झालो हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी पांडुरंग करू प्रथम श्रीपाद बाबा की जय पांडुरंग करू प्रथम रामदास बाबा की जय श्रीपाद बाबा की जय पांडुरंग करू पांडुरंग करू प्रथम श्रीपाद बाबा की जय पांडुरंग करू
परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वादितं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यमिमलमचलं सर्वदि साक्ष्यभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। सद्गुरुनाथ महाराज की जय। श्रीपादनाथं गुरुराजवर्यं मोक्षाणमज्ञानदानमुख्यदक्षं कोटिक्षत्रनिवासिनं तं नमामि वेदविन्दान् वरिष्ठं संत समर्थ श्रीपाद बाबा की जय। ओम नमो जे अध्याय वेद प्रतिपाध्याय जय जय सो संवेद्याय आत्मरूपा देवा तुझी गणेशो सकलार्थमती प्रकाशो मने निवृत्ती दास अवधारी जुजी जयाची केली स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण जे तू वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता आता माझ्या बाबा अंतराय नको देवा आले भागाते करीतो तुझे नाम मी उच्चारितो दृढ माझे मन आता राखावे बांधून तुका मने वाटे नको फुटू देऊ फाटे जयाच्या संगतीने विराग झाला मनोदळीचा जळभास गेला अहो साक्षात परमात्मा मज भेटविला विसरू कसा मी माझ्या श्रीपाद चरणाला विसरू कसा मी माझ्या रामदास चरणाला विसरू कसा मी माझ्या धनराज चरणाला विसरू कसा मी माझ्या बंधनाई चरणाला ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा जनार्दनी मी तुमचा दास याचे आसुरवाणी तुमचा अनुग्रह भागलो पवन झालो चराचरी विठ्ठल 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 एक नाम हरि द्वैत नाम दुरी एक नाम हरि द्वैत नाम दुरी अद्वैत कुसरी बिरळा जाणे समभूत
समबुद्धी घेता समान श्री हरी शमदमावनी हरी झाला. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेचे उतरवण्याकरता निवडून घेतलेला अभंग आपल्या या महाराष्ट्र राज्यातील ज्यांनी या जगाने ज्यांना माऊली म्हणून पदवी बहाल करण्यात आली असे तुमचे आपले सगळ्यांचे हृदयस्थान माऊली महावैष्णव ज्ञानोबराय यांच्या हरिपाठातील हरिपाठ या ग्रंथातील नामपर अभंग तुमच्यासारख्या पवित्र आत्म्यांच्या सेवेकरता निवडून घेतलेला आहे. विठाला विठाला कीर्तन सुरुवात करण्या अगोदर थोडा परिहार देणं खूप गरजेचं असतं. तर आपण या ठिकाणी जमलेले सर्व संतजन भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने चालत असलेला हा नामयज्ञ सोहळा नामे वैष्णव मेळावा दीड दिवसापर्यंत दरवर्षी आपलं हे नियोजन असतं. मायबाप मागील 3 वर्षापासून आपण या ठिकाणी सर्वजण एकत्र येत आहोत. तसा हा कार्यक्रम हा जो सोहळा आहे फार पूर्वीपासून आपल्या गावाला जे तुमच्या आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थान संत श्रीपाद बाबा संत रामदास बाबा या गावाला त्यांचा स्पर्श झाल्यापासून त्यांचे पवन चरण या गावाला लागल्यापासून तेव्हापासून हा सोहळा सुरू आहे. तेव्हापासून सर्वजण आपण या ठिकाणी आनंद उपभोगत आहोत. आणि याही वर्षी तुम्ही आपण सर्वजण एकत्र झालात आणि सर्व गावातील सर्व साधक बंधू भगिनी यांच्या अथांग अशा प्रयत्नानं आणि तुमचं आपलं सर्वांचा हृदयस्थान ब्रह्ममूर्ती सद्गुरु श्री गुरु धनराजजी बाबा पाटील आणि वंदनाताई यांच्या कुशल अशा मार्गदर्शनाने या ठिकाणी चालत असलेला हा सोहळा आणि या सोहळ्यामध्ये पहिल्या दिवसाची जी उद्घाटन रूपी कीर्तन रूपी जे पुष्प आहे ते पुष्प तुम्ही माझ्यासारख्या एका लेकराकडे तुम्ही मला सोपवलेलं आहे. खरं तर यातच मी माझं परमभाग्य समजतो आणि आजच्या कीर्तनाला सुरुवात करतो. विठाला विठाला एक नाम हरि द्वैत नाम दुरी एक नाम हरि द्वैत नाम दुरी अद्वैत कुसरी विरळा जाणे समबुद्धी घेता समान श्री हरी समदमावरी हरी झाला. जीवनामध्ये चांगला आणि बारीक विचार केला मायबाप. मराठी शब्द आहेत की नाही? मराठी शब्द असून सुद्धा माऊली आपल्याला कळकळीने विनंती करून सांगतात, ए जीवा फक्त माझ्या बोलण्याकडे लक्ष दे. काय कर? 9व्या अध्यायामध्ये पहिल्या क्रमांकाची ओळ बघा. तरी अवधान एक वेळ दिजे मग सर्व सुखाशी पात्र होईजे हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघडाय का. काय म्हणतात? एक नाम हरी द्वैत नाम दुरी. नाम घेणारा आणि नाम देणारा या तिघांचा संबंध एक आहे मायबाप. परंतु हे केव्हा कळेल? कोणाला कळेल? कोणालाही समजू शकत नाही. ऐर्या गैऱ्याची या ठिकाणी गोष्ट नाही. ते म्हणतात अद्वैत कुसरी. काय म्हणतात? अद्वैत कुसरी विरळा जाणे. याला संतांची परंपरा असावी लागते तेव्हा कुठे ही गोष्ट कळते, अन्यथा कळत नाही. विठाला माऊली महावैष्णव ज्ञानोबराय आपल्याला सांगतात की माझ्या आई वडिलांनो जर का तुम्ही माझ्या बोलण्याकडे लक्ष दिलं चांगलं आणि बारीक तर तुमच्या जीवनाचं सोनं होईल. कारण हा माझा अनुभव आहे. हा मला घडलेला साक्षात्कार आहे. कारण ज्या वेळेला माझ्या निवृत्ती दादांचा हात माझ्या मस्तकावर पडला, ज्या वेळेला माझ्या निवृत्ती दादांचा हात सद्गुरु रायांचा हात माझ्या मस्तकावर पडला, त्याच वेळेला मला जी विसरलेली गोष्ट होती ती आठवण करून देण्यात आली. आणि ही गोष्ट अद्वैत कुसरी विरळा जाणे. अद्वैत कशाला म्हणतात या जगामध्ये ही गोष्ट मला समजवण्यात आली. जर का माझ्या जीवनामध्ये जर का
सद्गुरूंचं आगमन झालं नसतं तर काय वाट झाली असती माझ्या जीवनाची. तसं तुम्ही आपण आपल्या जीवनामध्ये जर का सद्गुरू लाभले नसते तुमच्या आपल्या जीवनाची दशा काय झाली असती मायवर. खर तर विचार करावा तर माऊलींच्या जीवनासारखा. एकदा माऊलींच्या जीवनाचा विचार करा. फक्त एक त्यांच्या जीवनाचा प्रसंग आपल्या डोळ्यासमोर आणा. त्यांनी जीवनामध्ये येऊन केवढ्या वयामध्ये येऊन आपल्या समोर केवढा अनमोल असं मार्गदर्शन आपल्या समोर ठेवलं. खर तर संतांना आपल्याकडून काही अपेक्षा नाहीये. माऊलींना काही अपेक्षा आहे का आपल्याकडून. काही नाही. काही मागणी आम्हाची अरे वडिलांची रीत जाणत असो. आपल्याला माहिती का आपल्या वडिलांची रीत काय. तर आपल्याला माहिती का आपल्या वडिलांची रीत. आपल्याला आजोबांची रीत आहे माहिती असेल. पंजोबाची रीत माहिती असेल. परंतु तुम्हाला खरं सांगू का आपल्या घरामध्ये असलेले आजोबा पंजोबा हे आपले पूर्वज नाहीत. आपले खरे पूर्वज म्हणजे साधू संत आहेत. साधू संत गेले आनंदी राहिले. साधू संत गेले आनंदी राहिले. ओ साधू संत गेले आनंदी राहिले. साधू संत गेले आनंदी राहिले. हरिच्या नामे झाले कृतकृत्य कृतकृत्य. 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 काय म्हणतात बघा आपले पूर्वज ज्या मार्गाने गेले साधू संत गेले आनंदी राहिले. हरिनामे झाले कृतकृत्य कृतकृत्य. त्या उक्तीने आपल्याला प्रवास करायचा आहे. आपण निघालोय ना प्रवासाला. आपण निघालोय ना प्रवासाच्या वाटेला. तर प्रवासाच्या वाटेला चालत असताना कसं चालायला पाहिजे. कसं वळण आल्यानंतर कसं वळायला पाहिजे आणि रस्त्याला कसं नीट चालायला पाहिजे. आपले वाडवडील आपल्याला शिकवतात. नाम विठोबाचे घ्यावे. नाम विठोबाचे घ्यावे. नाम विठोबाचे घ्यावे. नाम विठोबाचे घ्यावे. विठोबाचे घ्यावे मग पाऊल टाकावे. नाम विठोबाचे घ्यावे मग पाऊल टाकावे. विठोबाचे घ्यावे मग पाऊल टाकावे. नाम विठोबाचे घ्यावे मग पाऊल टाकावे. पाऊल टाकावे. नाम विठोबाचे घ्यावे. 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 जरी आपल्याला रस्ता माहिती असला जरी आपल्याला रस्ता माहिती असला परंतु त्या रस्त्यावर चालण्याची जी टेक्निक आहे ती टेक्निक आपले वाडवडील आपल्याला शिकवतात. आणि त्यांचं ध्यान आपल्याला प्रत्येक क्षणाला करायचंय मायबा. त्याच वेळेला आपण व्यवस्थित आपण रस्त्यावरून चालू अन्यथा चालू शकणार नाही. ज्यांनी मार्गक्रमण अगोदर मार्गाचा ठेपा ज्यांनी गाठलेला आहे. काय मार्गाचा ठेपा ज्यांनी साध्य केलेला आहे अशांची संगत आपल्या जीवनामध्ये घडलेली आहे. आणि तो विचार ठेवून आपल्याला मार्गक्रमण करत असताना पदोपदी त्यांची आठवण आपल्याला करावी लागणार. तरच मार्ग सोपा होईल बरं. नाहीतर अवघडात अवघड आहे. हा मार्ग कुणालाही कळत नाही मायबाप. हा मार्ग सहसा कुणालाही कळत नाही. न लगती सायास जावे वना. अरे सुखे येतो घरा नारायण. एवढा साधा आणि सोपा सरळ मार्ग आपल्या जीवनामध्ये सहज आपल्या समोर ठेवला. काय कमी केलं. काही कमी केलं. अरे त्यांचे उपकार या जगामध्ये आपल्या अंगाची साल जरी काढून शिवली त्यांच्या चपला जरी बनवल्या तरी सुद्धा त्यांचे उपकार या जगावर फिटू शकत नाही. एवढे थोर उपकार संतांनी आपल्या या जगावर केलेले आहेत. तुमच्या आपल्यावर केलेले आहेत. त्यांचा सेकंदाला आपल्याला आठवण झाली पाहिजे. काय जसं प्रपंचामध्ये प्रत्येक गोष्टीची आपल्याला आठवण राहते.
शेतामध्ये गेल्यानंतर पाणी द्यावं लागेल, नाका हे करावं लागेल. सगळ्या गोष्टी आपण तंतोतंत करतो, जिथल्या तिथं करतो. परंतु आपल्या दैनंदिन जीवनामध्ये, आपल्या खऱ्या जीवनाच्या प्रवासामध्ये जी गोष्ट आपण जिथल्या तिथं करायला पाहिजे, संतांच्या उक्तीप्रमाणे त्यांची जर का आठवण केली तर मग बघा काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार. माझे निरंतर काय द्यावे त्यासी वावे उतराई. काय उतराई होऊ शकतो आपण? काहीच नाही. म्हणून आपल्याला पदोपदी त्यांचं भजन करायचं आहे, त्यांची आठवण करायची आहे. जर का आठवण करत राहिला माईबाप तर मग बघा प्रवास हा सुखाचा झाल्याशिवाय राहणार नाही. कशी आठवण करायची? चला सर्वजण माझ्यासोबत म्हणा. नारायण बाबा माऊली, लक्ष्मण बाबा माऊली, बलभीम बाबा माऊली, सखयानंद माऊली. नारायण बाबा माऊली, लक्ष्मण बाबा माऊली, बलभीम बाबा माऊली, आनंद माऊली. नारायण बाबा माऊली, लक्ष्मण बाबा माऊली, बलभीम बाबा माऊली, सखयानंद माऊली. नारायण बाबा माऊली, लक्ष्मण बाबा माऊली, बलभीम बाबा माऊली, सखयानंद माऊली. कामाई माऊली, बंडू बाबा माऊली, केरो बाबा माऊली, श्रीपाद बाबा माऊली, रामदास बाबा माऊली, नारायण बाबा माऊली, माने बाबा माऊली, नरज बाबा माऊली, रामदास बाबा माऊली, नारायण बाबा माऊली, माने बाबा माऊली, नरज बाबा माऊली, नारायण बाबा माऊली, लक्ष्मण बाबा माऊली, बलभीम बाबा माऊली, सखयानंद माऊली, शांतामाई माऊली, बंडो बाबा माऊली, केरो बाबा माऊली, श्रीपाद बाबा माऊली, रामदास बाबा माऊली, माने बाबा माऊली, नरज बाबा माऊली, बाबा माऊली, नारायण बाबा माऊली, माने बाबा माऊली, नरज बाबा माऊली, बाबा माऊली, लक्ष्मण बाबा माऊली, बलभीम बाबा माऊली, सखयानंद माऊली, बाबा माऊली, लक्ष्मण बाबा माऊली, बलभीम बाबा माऊली, सखयानंद माऊली, बाबा माऊली, सखयानंद माऊली,
या मार्गावर चालना करता मायबाप अंतःकरणामध्ये माशीच्या पंखा इतका सुद्धा तीळ मात्र संशय आपल्या मनामध्ये नको यायला पाहिजे. मग मार्गावर नीट चालता येतं, अन्यथा चालता येत नाही. काय म्हणतात गुरुदेव? अरे माशीच्या पंखा एवढं सुद्धा आपल्या अंतःकरणामध्ये बदल नको झाला पाहिजे, तीळ मात्र संशय नको आला पाहिजे. मग बघा मार्गावर आपल्याला कसं चोख चालता येतं. चोख चालावं फक्त आपल्या संतांनी, आपल्या वाडवडिलांनी. अरे त्यांचाच अनुयायी, त्यांचंच आपल्याला या ठिकाणी अनुकरण करायचं आहे. मग बघा आई तीराची नौका पै तीराला कशी जात नाही, सहज जाईल सहज. कारण त्यांचा सिद्धांत आहे महाराज, करावया युक्ती असे, करावया युक्ती असे, करावया युक्ती करावया युक्ती असे, करावया युक्ती असे, नौकेत बैसे, नौकेत बैसे, करावया करावया युक्ती असे, करावया युक्ती असे, करावया युक्ती असे, करावया युक्ती असे. आपल्या वाडवडिलांनुसार आपल्याला का चोख चालता येत नाही, आपल्याला का नीट चालता येत नाही? कारण आपल्याकडे पावलं पावली आपल्या पुढे आवरण येतं मायबा, आणि हे आवरण घालवण्यासाठी पदोपदी ते आपल्याला सावध करत असतात. हे आवरण तुम्हाला एकदा का तुम्हाला जर का बाजूला करायचं असेल तर त्यांच्या मार्गावर, त्यांनी सांगितलेल्या मार्गावर सुद्धा चोख चालावं लागेल. मार्ग धावून गेले आधी दयानिधी संत ते, तेनेचे पंथे चालू जाता, न पडे गुंता कुठे काही. कुठला मार्ग आणि कसा मार्ग, कसं चालायचं, युक्ती शिकवतात बघा. श्वासाने कर भजन गड्यार, श्वासाने कर भजन, श्वासाने कर भजन, हो नाही तर वाया जाईल जन्म. श्वासाने कर भजन गड्यार, श्वासाने कर भजन, श्वासाने कर भजन, श्वासाने कर भजन गड्यार, श्वासाने कर भजन, श्वासाने कर भजन, हो नाही तर वाया जाईल जन्म. ही पद्धत शिकून घेण्याकरता आपल्याला पहिले आपल्या मनाला सवय लावावी लागेल. जोपर्यंत आपल्या या सैरा वैरा पळणाऱ्या मनाला आपण नीट अशी सोय लावत नाही, तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये अद्वैताची अवस्था आपल्याला कदापि प्राप्त होऊ शकत नाही. जी संतांना प्राप्त झाली, जी संतांनी मिळवली, सहज नाही मिळवली. अरे त्याच्याकरता किती अट्टहास केला त्यांनी. आपल्याला कुठे जायची गरज पडली नाही, संत स्वतः आपल्या जवळ आले की नाही. आपले गुरुदेव आपल्या स्वतः जवळ आले आणि जवळ बसून आपल्याला सांगितलं. नोय जवळ बसून नाही, हाताला धरून शिकवलं. काय शिकवलं? अरे जीवा आत बघ जरा, ही नवे ही माया, तू बुद्धी दर्पणी ब्रह्मरवेची छाया. आत बघ जरा, आत करा मात,
मग कृपा करील पंढरीनाथ. अरे जोपर्यंत आपल्या या सैरा वैरा पळणाऱ्या मनाला आपण सवय लावत नाही तोपर्यंत संतांनी शिकवलेली जी युक्ती आहे, जी पद्धत आहे आध्यात्मिक क्षेत्रातली, ती आपल्याला कदापि समजू शकत नाही. कारण हे मन जे ना एवढं भयानक आणि एवढं डेंजर आहे, सहजासहजी कोणाच्या हाताला लागत. म्हणून या मनाला उपमा दिली बघा आपल्या बहिणाबाई चौधऱ्यांनी. मन वढाळ वढाळ अरे उभय पिकातल डोर. जर बळत राजा होता ना, तो सुद्धा मनाच्या आहारी गेला बर का. त्याची सुद्धा सुटका झाली नाही, त्याला सुद्धा बळी पडावं लागलं. असे थोर, असे बहादर जर काही या गोष्टी पुढे बळी पडू शकतात, तर तुम्ही आपली काय गत आहे, तुमची आपली काय वाट आहे, तुम्ही आपण की जाडकी बत्ती. म्हणून तुम्हाला आपल्याला कसं प्रबळ व्हावं लागेल, कसं निष्ठुर व्हावं लागेल, कसं परखड व्हावं लागेल, हे शिकवतात बघा. अरे मन वढाळ वढाळ उभ्या पिकातला ढोर, किती हाकला हाकला फिर येई पिकावर. किती हाकला हाकला फिर येई पिकावर. किती हाकला हाकला येई पिकावर. अशा सैरा वैऱ्या पळणाऱ्या मनाला जगद्गुरु तुकोबरायांनी बघा त्यांचं मन त्यांच्या हाती धरलं. अशा सैरा वैऱ्या पळणाऱ्या मनाला सुद्धा संतांनी आकळलं मायबाप. आणि ती आकळण्याची टेक्निक फक्त संतांकडे, ती टेक्निक आपल्याला शिकायची. विठाला विठाला विठाला. जगद्गुरु तुकाराम महाराज एकदा बाजाराच्या दिशेने पुण्याला गेले. पुण्याला गेल्यानंतर त्यांच्या जीवनातला तुम्हाला एक प्रसंग सांगतो बघा. तुमच्या जीवनामध्ये प्रकाश पडल्याशिवाय राहणार नाही, तुमच्या अंतःकरणामध्ये ट्यूब पेटल्याशिवाय राहणार नाही. चांगल्या बारीक अंतःकरणाने ऐका मायबाप. बाजाराच्या दिशेने पुण्याला गेले. पुण्याला गेलेले असताना त्या ठिकाणी एका वक्त्याचं कीर्तन चालू होतं. काय? वक्त्याचं कीर्तन चालू होतं. वक्त्याचं कीर्तन चालू असताना त्या ठिकाणी वक्त्याचा विषय होता संत गोरोबा काका. गोरोबा काकांचं चरित्र तो वक्ता कीर्तनामधून सांगत होता. तो वक्ता म्हणत होता की संत गोरोबा काकांची भक्ती कशा प्रकारची होती, कुठल्या पद्धतीची होती. संत गोरोबा काका स्वतः भजन करत असताना ज्या वेळेला भजनाचा नाद लागला, भजनामध्ये रमले. भजनामध्ये रमल्यानंतर त्यांच्या जीवनाची दशा काय झाली. अरे स्वतःचं पोटचं लेकरू सुद्धा पायाखाली चिरडलं गेलं तरी शुद्ध राहिली नाही. जगद्गुरु तुकोबरायांना विरह प्राप्त झाला. वक्त्याचे शब्द कानावर पडले तोच म्हणतात. भगवंताची भक्ती केल्यानंतर जीवामध्ये एवढा बदल होऊ शकतो. आणि या बाह्यरंगाच्या जगाचा नाद सेकंदामध्ये आपण तोडता येऊ शकतो बघा. जर का भगवंताची भक्ती केल्यानंतर एवढा परिणाम जीवावर होत असेल, तर तुकोबरायांनी जगद्गुरु तुकाराम महाराजांनी भगवंताला विनंती केली की देवा अशी दशा माझ्या जीवनामध्ये कधी करतो. जगद्गुरु तुकोबरायांनी त्यावेळेला म्हटली, आपण सुद्धा म्हटलं पाहिजे, दिवसभरात नाही एकदा तरी म्हटलं पाहिजे. काही ऐशी दशा येईल माझे अंगा, चित्त पांडुरंगा जुर
आठवण अंतःकरणामध्ये असायला पाहिजे मायबा, मग देव आपल्यावर कृपा करतो, अन्यथा कृपा करत नाही. देवाताईसा करी उपकार, देवाताईसा करी उपकार. नाही, कारण तुम्ही एवढ्या वर्षापासून महात्म्याच्या संगतीमध्ये आहात मायबा. एवढ्या वर्षापासून सद्गुरूंनी आपल्याला दरवर्षी काही ना काही दरवर्षाप्रमाणे आपल्याला आपली जी प्रगती आहे ती वृद्धिंगत केलेली आहे. परंतु ती प्रगती तशीच पुढे ठेवावी असं जर का वाटत असेल तर संतांच्या शब्दावर विश्वास ठेवावा लागेल. तेरी अच्छी बनेगी संतन की संग लागे, तेरी अच्छी बनेगी संग लागे, तेरी अच्छी बनेगी संतन के संग लागे, तेरी अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी, अच्छी बनेगी बिगड़ी बनेगी, राधा की बन गई मीरा की बन गई, राधा की बन गई मीरा की बन गई, की बन गई प्रहलाद की बन गई, छोरी की बन गई प्रहलाद की बन गई, के गिरिधर गोपाल तेरी अच्छी बनेगी संतन की संग लागे रे, तेरी अच्छी बनेगी संतन की संग लागे रे, तेरी अच्छी बनेगी संतन की संग लागे रे, तेरी अच्छी बनेगी राधा की बन गई मीरा की बन गई, अरे ध्रुव जी की बन गई प्रहलाद की बन गई. आपण तर त्यांचेच अनुयायी आहोत ना, मग आपल्या जीवनामध्ये का परिवर्तन होणार नाही, आपली का बनणार नाही? बनेल मायबाप, बनल्याशिवाय राहणारच नाही. कारण आपण या विश्वाला लाभलेले माऊली होते त्यावेळेला सुद्धा, जगद्गुरु तुकोबरायांचा अवतार कार्य झाला त्यावेळेला सुद्धा, त्यानंतर निळोबरायांचा अवतार कार्य झालं आणि उर्वरित राहिलेलं अवतार कार्य तुमच्या आपल्या जीवनामध्ये लाभलेले बलाढ्य क्रांतीवीर महात्मा ब्रह्मलीन सच्चिदानंद संत श्रीपाद बाबा, ब्रह्मलीन सच्चिदानंद संत रामदास बाबा यांचं आगमन तुमच्या आपल्या जीवनामध्ये झालं. तुमच्या आपल्या जीवनाच्या बाबतीत बोलायचा विषयच नाही, परंतु त्यांच्या शब्दावर जर विश्वास असला मायबाप
तर आपलं हरवलेलं मन सुद्धा आपल्या ताब्यामध्ये आपल्याला मिळाल्याशिवाय राहत नाही. विठाला 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 जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, एकदा मी बाजाराच्या दिशेने परत येत असताना माझ्या बाजाराच्या पिशवीमध्ये पेरू होते बघा, पेरू. आणि ते पेरू रस्त्याने जात असताना सहज माझ्या मनानं मला सांगितलं, एक पिशवीतनं काढ आणि पेरू खा. काय सांगितलं माझ्या मनानं? कोणाच्या मनानं सांगितलं? तुकोबारायांच्या, जगद्गुरु तुकोबारायांच्या मनानं. त्यांना सांगितलं की तुकारामा, एक हळूच पेरू काढ आणि पेरू खाय. काय फरक पडतो, या वाटेला चालत असताना तेवढी तुला ऊर्जा मिळेल. पण तुकोबारायांनी युक्ती केली, मनाला शिक्षा लावायची. असं जर आपल्या मनानं सांगितलं तर आपण सेकंदात ऐकू, सेकंदात ऐकू आपल्या मनाचं मायबाप. परंतु जगद्गुरु तुकोबारायांना मनाला शिक्षा लावायची होती. हळूच पिशवीतनं पेरू काढला आणि पेरू काढल्यानंतर गावाच्या जसे जवळ जवळ आले, गावाच्या बाहेर विष्ठा पडलेली होती. काय होती? विष्ठा पडलेली होती. सहज त्या विष्ठेचा पेरू भरला आणि सांगितलं, मले खा आता, खा आता. विष्ठेचा भरलेला पेरू खाणार का? खाणार. कोण खाणार? विष्ठेचा भरलेला पेरू. म्हणले सांगितलं मनाला, म्हणले खा आता. तुला चाळा लागलाय ना खायचा, मग तुला शिक्षाच लावायची आता. विष्ठेचा धरलेला पेरू, त्याचा सुगंध येईल का? दुर्गंधी आल्याशिवाय राहणार नाही. सांगितलं खायला, ऐकत का मन? अजिबात ऐकत नाही. एवढ्या टोकाची भूमिका घेऊन मनाला शिक्षा लावण्याचा प्रयत्न केला. मनानं ऐकलं मायबाप, कारण तुकोबारायांचं मन हे उन्मन झालेलं होतं. तसं तुमचं आपलं देखील मन उन्मन आहे, पण ते उन्मन मन शेवटच्या श्वासापर्यंत टिकवावं असं वाटत असेल तर संतांच्या संगतीमध्ये सदैव राहायची गरज आहे. कारण त्यांच्या संगतीमध्ये राहण्याचं जे सुख आहे जगाच्या पाठीवर कुठे नाही. संत संगतीचे काय सांगू सुख, संत संगतीचे काय सांगू सुख, संत संगतीचे काय सांगू सुख, संत संगतीचे काय सांगू सुख. आपण परीखे नाही देते, आपण पाहिजे नाही देते. साधू थोरला, साधू थोरला, साधू थोरला, साधू थोरला. साधू तो साधू तो साधू तो साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. आणि या कलियुगामध्ये लाभलेले जे उरलेले जे साधू संत आहेत, जे लाभलेले आपल्याला साधू संत आहेत, ते तुमच्या आपल्या सगळ्यांचे हृदयस्थान ब्रह्मलीन सच्चिदानंद संत श्रीपाद बाबा, संत रामदास बाबा आपल्याला या कलियुगाच्या अंतिम टोकाला लाभले मायबाप. आपल्या जीवनाची नौका ऐल तीरापासून पैल तीराला सहज जाईल, सहज जाईल, सहज जाईल. कारण संतांच्या नावामध्ये एवढी ताकद आहे. काय? संतांच्या नावामध्ये एवढी ताकद आहे, तर नामामध्ये किती भयंकर ताकद असणार या गोष्टीचा कधी विचार केलाय का आपण? नाही विचार केला. आणि त्यांच्या नावातच एवढी ताकद आहे की यम सुद्धा त्यांच्या नावाने थराथरा कापतो मायबाप. तुकाराम 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 तुकाराम
जेने केला हा पुरुषार्थ धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ निवृत्तीदादांच्या कृपेने माऊली महाराष्ट्र ज्ञानोबा सांगतात माझ्या सद्गुरु नाकानं माझ्या शरीराची पांबर केली. काय शरीराची पांबर केली. ज्ञानदेवा म्हणे मी चाडे निवृत्तीने केले कोडे माता हात ठेविला पुढे बीजाची वैली. अद्वैत तत्वज्ञानाच्या बीजाची पेर केली. काय अद्वैत तत्वज्ञानाच्या बीजाची पेर केली. पेर केल्यानंतर माझं जे हरवलेलं मन होतं ते उन्मन झालं नाही. मन हे राम झाले 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 प्रवृत्ती का सोनी कैसे निवृत्तीची आले प्रवृत्ती का सोनी कैसे निवृत्तीची आले मन हे राम झाले मन हे राम झाले मन हे राम झाले प्रवृत्ती ग्रासो आणि कैसे निवृत्तीसी आले. हे मन माझं केव्हा निवृत्त झालं हे मला कळालंच नाही. विठोबा रखुमाई 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 विठोबा म्हणून मायबाप माऊली महाराष्ट्र ज्ञानोबा म्हणतात या जगावर या जगाचा विषय सोडा परंतु माझ्यावर जो उपकार झालेला आहे माझ्या सद्गुरुनाथांचा त्या उपकाराची फेड मी कदापि करू शकत नाही. कारण या जगामध्ये जे त्रिवार सत्य आहे जे त्रिवार सत्य आहे नाम घेणारा नाम देणारा या तिघांचा संबंध मला एक करून दिला. ही गोष्ट मला शिकवली. म्हणून माझ्या सद्गुरूंच्या चरणावर नतमस्तक होऊन मी स्वतःला माझं संपूर्ण जीवन त्यांच्या चरणावर वाहून टाकलेलं आहे. त्याशिवाय आपल्याला जीवनामध्ये हा खरा मार्ग शेवटच्या श्वासापर्यंत टिकवता येणार नाही. म्हणून मायबाप तुम्हा आपल्याला लाभलेले ब्रह्मलीन सच्चिदानंद संत श्रीपाद बाबा संत रामदास बाबा आपले सद्गुरू श्री गुरु म्हणतात तुमचा शेवटचा जीवनाचा श्वास जरी त्यांचं नाव घेता गेला श्रीपाद म्हणून जरी तुमचा शेवटचा श्वास तुम्ही सोडला ना तरी उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. नाम थोडं बाजूला ठेवा परंतु त्यांच्या नावातच एवढी ताकद आहे संतांच्या तर नामामध्ये केवढी ताकद असेल. म्हणून तुम्हाला हात जोडून माझी विनंती आहे. अरे किती जरी दुनियामध्ये झाली तुझी वाव शेवटाला करावा लागतो गुरुचाच धावा. मध्ये झाली तुझी वाव शेवटाला करावा लागतो गुरुचाच धावा. शेवटाला करावा लागतो गुरुचाच धावा. शेवटाला करावा लागतो गुरुचाच धावा. कधी गुरु सेवेत देह गोटला कधी गुरु सेवेत देह गोटला. मरून पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला. मरून पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला. पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला. पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला.
किंमत तुझ्या कारण या जगाच्या पाठीवर सद्गुरू माझा मायबाप प्राण सखा मित्र सर्वस्व आहे. अरे त्याच्याशिवाय माझ्या जीवनाचा उद्धार कोणी करू शकत नाही. करतो का कोणी? अरे या जगाच्या पाठीवर आपल्याला सोडवणारा, अरे या फलाट या भयानकाच्या जगामध्ये सोडवणारा केवळ या जगाच्या पाठीवर एकमेव ते तुमचे आपले सद्गुरू आहेत मायबाप. नाही रे किंमत तुझ्या थाट माताला, नाही रे किंमत तुझ्या थाट माताला, थाट माताला. मरून पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला, मरून पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला. तुझं ठेवून पडली नाव, तुझं ठेवून पडली कोरडा वठाला, कोरडा वठाला. ओ मरून पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला, मरून पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला. शिवाय तुले अर्धवट राहशील, देवानी कचारी धाम गुरुमध्ये पाहशील. त्याशिवाय तुले अर्धवट राहशील, देवानी कचारी धाम गुरुमध्ये पाहशील. अरे 1400 वर्ष जगलेला चांगदेव मायबाप माझ्या 7 वर्षाच्या मुक्ताबाईला शरण जातो. का जातो? अरे त्याला सुद्धा 1400 वर्ष जगून सुद्धा त्याला त्याच्या जीवनामध्ये अपूर्णता वाटावी. आपल्याला का वाटू नये? तुमच्या आपल्या जवळचं किती फक्त 50 वर्षाचं आयुष्य, कोणी 60 वर्षाचं, कोणी 80 वर्षाचं, 100 सुद्धा कोणी पोहोचू शकत नाही. आणि 1400 वर्ष जगलेला चांगदेव त्याला सुद्धा अपूर्णता वाटावी. आणि माझ्या 7 वर्षाच्या मुक्ताबाईला चरणावर नतमस्तक झाला. चांगदेव म्हणे आजी जन्मानो हा गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. गुरुच्या शिवाय तुरे अर्धवट राहशील, देवाची कचारी धाम गुरुमध्ये पाहशील. आणि श्रीपद चरणी आनंदाने श्रीपाद चरणी देह लोटला, आनंदाने सद्गुरु चरणी देह लोटला, देह लोटला. ओ मरून पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला, मरून पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला. गुरु
महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली नरराज ज्ञानेश्वर माऊली राजराज माऊली तुकाराम एक नाम हरी द्वैत नाम उतरी अद्वैत कुसरी विरळा जाणे समबुद्धी घेता समान श्री हरी शमदमावरी हरी झाला सर्वांगटी राम देहा देही एक सूर्य प्रकाशक सहस्र रश्मी ज्ञानदेवा चित्ती हरी पाटणी मागिली या जन्मा मुक्त झालो. माऊली म्हणतात मला हा जन्म मिळाल्यानंतर मी खरंच मुक्त झालो, कारण संतांच्या चरणावर मी नतमस्तक झालो. म्हणून ज्या वेळेला माझ्या कानामध्ये मी ते सद्गुरु मुखावाटे जे शब्द ऐकले, गुरु चरणी ठेवा भाव आपोआप भेट देव, गुरु वाक्यानं मन दुतले, माझ्या जीवनामध्ये ऐल तीराची नौका पैल तीराला सहज गेली आणि मी या गोष्टीपासून मोकळा झालो. स्वतःला मी मुकलेलो होतो, स्वतःला मी हरवलेलो होतो. माझी मला सापडवणूक करून दिली माझ्या निवृत्ती दादानं. तशी आपल्याला सुद्धा आपल्या सद्गुरुनाथांनी आपल्याला आपली ओळख करून दिलेली आहे. ही शेवटच्या श्वासापर्यंत आपल्याला टिकवायचे. मायबाप टिकवा, तुमच्या जीवनामध्ये कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. कारण तुम्ही एवढ्या वर्षापासून ही परंपरा टिकवून ठेवलेली आहे. तुमचं गावाचं खरंच भाग्य चांगलं आहे. आणि सर्व साधक बंधू भगिनी तुमचं मानव तेवढा आभार कमी. मायबाप खरंच संतांचे शब्द तुम्ही ऐकलेत, आतापर्यंत तुम्ही टिकवले. शेवटच्या श्वासापुढे, इथून पुढे शेवटच्या श्वासापर्यंत टिकवा. तुमच्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. धरी धरी आठवण मानी संतांचे वचन, आणि तुमच्या सारख्याची सेवा जगद्गुरु तुकोबराय अपेक्षा करतात. तुका म्हणे माझा घडव त्याची सेवा, अरे परी माझ्या दैवा पार नाही. त्यांनी आपली अपेक्षा करावी असं जीवन आपल्याला जगता आलं म्हणजे मग आपल्या जीवनाचा प्रश्न सुटला. विठ्ठल जय जय महाराज